तुम्ही बऱ्याच वेळेस कढी बनवायला जातात, मग ती फाटते तेव्हा काय होतं, खाली सर्व घट्ट असं दहीचा भाग राहतो आणि वरती पाणी पाणी राहतं. मग ही कढी खायला नकोशी वाटते. पण जर तुम्ही या पद्धतीने केली ना तर अजिबात फाटणार नाही. त्यासाठी हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, मोठं मीठ, अद्रकचा तुकडा खलबत्त्यात या पद्धतीने वाटून घ्यायचं. एका भांड्यात दही काढायचं आणि त्यात 1 चमचा बेसन पीठ, वाटलेली हिरवी मिरचीची पेस्ट, साखर, हळद आणि थोडंसं पाणी घालून रवीच्या साह्याने हे चांगलं घुसळून घ्यायचं. कढीला शक्यतो कमीच तेलात फोडणी द्यायची. जास्त तेल झालं की वरती तेलकट व्हायला लागते. आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ही तेलात चांगली तडकली की मग रवीने घोसळलेलं दही घालून घ्यायचं. ही सर्व प्रोसेस आता कमी गॅसवरच करायची आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ह्याला छोटीशी उकळी आली की मग गॅस बंद करायचा. मग काय, तयार झाली ही आपली न फाटली जाणारी दाटसर अशी कढी. कढी भात मला जास्त आवडतो.